हिंगोली शहरातील विविध भागात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 11,000 वृक्ष लागवड करण्यात येणार आहे। एक पेड़ मां के नाम या उपक्रमाअंतर्गत हिंगोलीत 11,000 वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास सुमटानकर यांनी दिली आहे। याबद्दलचा आमचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी आढावा घेतला आहे, बघूयात। भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास सुमटानकर यांची पत्रकार परिषद झालेली आहे। नेमकी पत्रकार परिषद कशा संदर्भामध्ये होती, काय होती, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, ही याची पत्रकार परिषद नेमकी काय संदर्भामध्ये काय आहे? देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी एक पेड़ अपने मां के नाम, एक वृक्ष आपल्या आईच्या नावाने लावण्याची संकल्प केलेला आहे। त्या माध्यमातून हिंगोली भागामध्ये 11,000 वृक्ष आम्ही ग्रामपंचायती, देवस्थान, सेवाभावी संस्था, मित्रमंडळ यांना देऊन एक झाड त्यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ लावलं पाहिजे, आईच्या नावानं, आणि त्याचं संवर्धन संगोपन केलं पाहिजे अशी ही भावना करून आज आम्ही झाडं वाटप सुरुवात करत आहोत। त्याची माहिती देण्याच्या अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती। एक झाड म्हणजे संकल्पना आहे ती कशा पद्धतीने म्हणजे म्हणजे आता कशा पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचणार आहे, झाड कसं पद्धतीने पोहोचणार आहे आणि ते सर्वोत्तम कशा पद्धतीने आम्ही एक लिंक दिलेली होती सोशल मीडियावरती, त्यावरती साधारणतः 368 आस्थापना म्हणजे देवस्थान, सेवाभावी संस्था, काही व्यक्तिगत, काही ग्रामपंचायतीने आम्हाला मागणी नोंदवलेली आहे। या मागणीला आमची व्हॉलंटियरची टीम आहे ती स्वतः यांच्यापर्यंत फोन करून झाडं पोहोचवतील। ज्यांनी मागणी नोंदवली नाही आहे ते या पेरीमधले मग काही की आमची कळमनुरून मागणी आहे, काही औंढ्याहून आहे, काही शेनगाववरून आहे, काही हिंगोलीतून आहे, शहरातून आहे, आजूबाजूच्या गावातून खूप सारी मागणी आहे। तर यांना आम्ही झाडं पोहोचू आणि 100% ग्रामपंचायतीला 5 झाडं आणि जिल्हा परिषद शाळा किंवा खाजगी शाळा यांना 5 झाडं द्यायचा आमचा संकल्प आहे। ते चांगल्या पद्धतीनं लागवड करतील आणि त्याचं संवर्धन करतील। पुढं 3 महिन्यांना, 6 महिन्यांना आणि वर्षाने आम्ही त्याचं एवढे जे झाडं दिलेत त्यांना कॉल करून म्हणा किंवा मेसेज थ्रू म्हणा आम्ही त्यांचं असेसमेंट करून त्याचं रेकॉर्ड ठेवणार आहोत। आता हे जे 11,000 झाडे आहेत, ह्या झाडामध्ये कोणते कोणते झाडे असणार आहे आणि सर्वात प्रथम म्हणजे कोणत्या भागामध्ये लावण्यात येणार? त्याच्यामध्ये कडुलिंब आहे, करवंद आहे, पिंपळ आहे, वड आहे, त्याच्याबरोबर सर्व देशी प्रजातीचे झाडं आहे। एका भागात नाही आहे, उद्या सकाळपासून आम्ही पहिल्यांदा गाडी देऊन सर्व शाळा आणि जिल्हा ग्रामपंचायती कव्हर करतोय। बाकी दुसरी गाडी देऊन ह्या ज्या संस्था नोंद केलेली यांना आम्ही त्यांच्या घरपोच देणार। नक्कीच हे होते लोकसभा प्रभारी, भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास सुमटानकर यांनी असं सांगितले की एक झाड मां के नाम अशा पद्धती एक संकल्पना तयार केलेली आहे आणि याच्यामध्ये 11,000 झाडे लावण्यात येणार आहे। आणि त्याचबरोबर त्यांनी एक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी एक वेबसाईट तयार केली, लिंक तयार केली, त्याच्यामधून रजिस्ट्रेशन होणार आहे आणि रजिस्ट्रेशन झालेल्या लोकांचे जे रजिस्ट्रेशन झाले त्यांच्या घरपोच ते जे तर झाड पोचते करणार आहे। आवेश शेख, MCN न्यूज, हिंगोली।